हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो। आज जून महिन्यातला आपण नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे आर्थिक। टॉपिक थोडा मोठा आहे म्हणून आपण त्याचे दोन भाग केले। आजचं आर्थिक सेक्शनचं पहिलं लेक्चर आहे। सुरू करूया आजचं आपलं एक्साइटिंग लेक्चर। पहिली जी न्यूज आहे ती MSPच्या संदर्भात आहे। MSPs म्हणजे किमान आधारभूत किंमत, म्हणजेच मिनिमम सपोर्ट प्राइस। याचा अर्थ काय? तर केंद्र सरकार खरीप आणि रब्बी पिकांची त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून जो काही माल खरेदी केला जाणार आहे त्यासाठी काही किंमत निश्चित करत असते आणि तो हमीभाव जो असतो त्याच ठरलेल्या दरानं ग्राहकांना किंवा ठेकेदाराला त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून घ्यावा लागतो। ओके, सो जी काही MSPच्या किमती आहेत त्याच्यावरती आयोगाने एकदा प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न विचारताना थोडा कॉम्प्लिकेटेड होता, परंतु डोकं लावलं असतं तर उत्तर काढणं फार सोपं होतं। इकडे काही पिकांची नावं दिली होती आणि बी कॉलममध्ये त्या ठिकाणी त्यांच्या MSP दिल्या होत्या आणि मॅच द पेअरला करण्यासाठी प्रश्न विचारलेला त्या ठिकाणी होता। ओके, सो खरीप हंगामातील जी काही पिकं आहेत त्या पिकांसाठी केंद्र सरकारनं MSP जाहीर केलेली आहे। घोषणा ऑब्वियसली केंद्र सरकार करतं, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची जी काही अर्थविषयक समिती आहे ती अर्थविषयक समिती त्या ठिकाणी अशा प्रकारे या पिकांची MSP जाहीर करत असते। जो काही हंगाम आहे तो 2023-24चा आहे। टोटल 14 पिकांच्या 17 MSP त्या ठिकाणी जाहीर झालेले आहेत। आता ही 14 पिकं आणि 17 MSP कसं काय तर तुम्हाला पुढे कळेल। ओके, पिकं 14च आहेत, परंतु त्याच्या काही उपव्हरायटी किंवा व्हरायटीज असतील तर टोटल 17 MSP त्या ठिकाणी आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक वेळेला ह्या MSP मध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये वाढ होतच असते। सो 22-23च्या तुलनेमध्ये सर्व पिकांच्या MSP मध्ये वाढ झालेली त्या ठिकाणी दिसून येते आणि सर्वात जास्त जी काही MSP आहे ती सर्वाधिक वाढ ती तीळ या पिकासाठी झालेली आहे। तिळासाठी 800 रुपये प्रति क्विंटल, 805 रुपये प्रति क्विंटल इतकी त्या ठिकाणी ग्रोथ त्या ठिकाणी दिसून येते। ओके, सो बेसिकली आयोग तुम्हाला प्रश्न विचारताना इथं विचारू शकतं की मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये खालीपैकी कोणत्या पिकाच्या MSP मध्ये सर्वाधिक वाढ करण्यात आलेली आहे? तर तिळामध्ये सर्वाधिक वाढ करण्यात आलेली आहे। यावर्षी त्याला 805 रुपये प्रति क्विंटल इतका दर त्या ठिकाणी वाढ त्या ठिकाणी झालेली आहे पाठीमागच्या तुलनेमध्ये। ओके, आता बघा हा टेबल फार मोठा त्या ठिकाणी आहे। याच्यामध्ये मी क्रमांक, पीक, MSP प्रति क्विंटल, ओके, म्हणजे प्रति 100 किलोला किती त्या ठिकाणी MSP आहे आणि 22-23च्या तुलनेमध्ये किती वाढ झालेली आहे त्या ठिकाणी दिलेला आहे। ओके, सो आयोग तुम्हाला प्रश्न विचारताना याच कॉलमवरती त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकतं की पिकांचं नाव सांगा आणि MSP सांगा। ओके, सो तांदूळ जो काही साधारण आहे त्याला 2183 रुपये दर आहे। ओके, वाढ केली नाही तरी काय अडचण नाही, फक्त संदर्भ म्हणून मी त्या ठिकाणी दिलेला आहे, कारण आपण मगाशी बघितलं तीळ या पिकासाठी सर्वाधिक वाढ त्या ठिकाणी नोंदवलेली आहे। मग एक कंपॅरिझन असावं की कोणत्या पिकासाठी किती वाढ त्या ठिकाणी झालेली आहे। अदरवाईज हा टेबल केला नाही तरी काही हरकत नाही, फक्त या टेबलमधले काही ज्या काही फिगर्स आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवावे लागतील। ओके, नंतर आहे तांदूळ A ग्रेड, त्याला 2203 रुपये त्या ठिकाणी दर आहे। ज्वारी संकरित म्हणजे हायब्रिड 3180, ज्वारी मालदंडी नावाची एक ज्वारीची व्हरायटी आहे त्याला 3225, मका 2090। एक साधारणपणे तुम्ही लॉजिकली विचार करू शकता की तांदूळ असेल, ज्वारी असेल, त्याच्यापेक्षा कंपॅरिझनमध्ये मकाला दर त्या ठिकाणी कमीच असणार आहे, किंवा जी काही तूर, मूग ही सारखी जी काही पिकं आहेत त्यांना थोडा मॅक्सिमम दर त्या ठिकाणी असतो। सो थोडं डोकं लावून त्या ठिकाणी तुम्ही अंदाज काढू शकता। इवन तुम्ही बाजारामध्ये जरी म्हणजे किराणा मालाच्या दुकानात जरी तांदूळ घ्यायला गेलात किंवा ज्वारी घ्यायला गेलात तर किंवा मका घ्यायला गेलात तर त्याची किमती ज्या आहेत त्या ॲज कम्पेअर टू तूर असेल, मूग असेल, कारण आपण म्हणतो की तुरीच्या डाळी असेल, मूगची डाळ असेल ती महाग त्या ठिकाणी असते। सो 7000 रुपये तुरीचा दर आहे, मुगाचा दर ऑब्व्हियसली त्याच्यापेक्षा जास्त असतो, तीळ त्याच्याहून त्या ठिकाणी जास्त महाग आहे, 8735। ओके, नंतर आहेत सोयाबीन, बघा सोयाबीनला 4700 रुपये दर आहे। कापूस मध्यम धागा 6620 आणि कापूस लांब धागा 7020। आता जर तुम्ही बघितलं की 14 पिकांमध्ये तांदूळ असेल हे रिपीट आहे, ज्वारी रिपीट आहे कारण त्याच्यात 2 व्हरायटी आहेत, आणि कापूस हे पण रिपीट त्या ठिकाणी आहे। सो 14 पिकांच्या ह्या 17 MSP कशा झाल्या तुम्हाला कळल्या असतील, कारण तांदूळ, ज्वारी आणि त्या ठिकाणी कापूस यांच्या 2 MSP त्या ठिकाणी आहेत। उडीदाला 6990 रुपये 50 रुपये दर आहे। रागी किंवा त्याला आपण नाचणी देखील म्हणतो 3846। बाजरी
2,500 रुपये दर त्या ठिकाणी आहे. रामतीळ, त्याला आपण कराळा किंवा इंग्रजीमध्ये नायगर सीड्स असं देखील म्हणतो, 7,734. सूर्यफुलाला 6,760 रुपये आणि भुईमुगाला 6,377. आता सगळ्यात जास्त महत्त्वाची कुठली पिकं आहेत ज्या पिकांवरती आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतं, तर तो म्हणजे तांदळाबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो, ज्वारीबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, मका, तूर, ओके, मूग आपण हे बघितलेलंच आहे. तिळाचं तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल कारण पाठीमागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये तिळामध्ये MSPच्या तिळाच्या MSP मध्ये 805 रुपयांनी त्या ठिकाणी वाढ झालेली दिसते, त्यामुळे तीळ तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, नंतर सोयाबीन लक्षात ठेवा, सोयाबीन पण महत्त्वाचं आहे. ओके, नंतर बाजरी लक्षात ठेवा, हे स्टेपल फूड आहेत म्हणजे रोजच्या आहारामध्ये लोकांच्या जेवणामध्ये त्या ठिकाणी आहेत, म्हणून ही काही पिकं आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं त्या ठिकाणी आहे. अदरवाईज 17 पिकांच्या 17 MSP नॉट नेसेसरी लक्षात ठेवल्याच पाहिजेत, परंतु परीक्षा जेव्हा सोडवत असाल आणि अशा प्रकारचे प्रश्न आले तर थोडं लॉजिकली तुम्ही सोडू त्या ठिकाणी शकता. सो ह्या झाल्या MSP. ओके, नंतर भारताचा जो काही शेअर बाजार आहे म्हणजे स्टॉक मार्केट जे आहे ते 5व्या स्थानावर आलेलं आहे. आयोग तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारू शकतं की भारतीय शेअर बाजार जगामध्ये कितव्या स्थानावर आहे, तर बाजार जो आहे तो आपला 5व्या स्थानावर आलेला आहे. भारतानं त्या ठिकाणी फ्रान्स या देशाला त्या ठिकाणी मागे टाकलेलं आहे. भारतातील शेअर बाजार जे आहेत मग त्या ठिकाणी नॅशनल स्टॉक एक्सचेंज असू देत किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असू देत, इथं आपले त्या ठिकाणी स्टॉक मार्केट आहेत आणि ह्या दोघांचं जर एकत्रित बाजार मूल्य बघितलं तर $3.31 ट्रिलियन हे इतकं असू शकतं. ओके, त्याला 273.5 लाख कोटी रुपये आपण दुसऱ्या युनिटमध्ये देखील म्हणू शकतो, परंतु $3.31 ट्रिलियन इतकं त्या ठिकाणी आहे. जगातील आघाडीचे शेअर बाजार आणि त्यांचे मूल्य लाख कोटी डॉलर्समध्ये. मी तुमच्या नोट्समध्ये टेबल दिलेला आहे आणि जो काही टेबल आहे तो इथं फक्त मी इमेजच्या माध्यमातून टाकलेला आहे. सो इथं जे दिसते सेम तुम्हाला नोट्समध्ये टेबल फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी दिसेल असेल. अमेरिका आहे बघा $44.54 ट्रिलियन, कारण आपण सगळे ट्रिलियन डॉलरमध्ये त्या ठिकाणी करतोय. ओके, चायना असेल $10.26 ट्रिलियन, जपान 5.68, हाँगकाँग 5.14 आणि त्याच्यानंतर भारत आहे त्या ठिकाणी $3.31 ट्रिलियन सहित 5व्या स्थानावर. आता तुम्ही म्हणाल की इथं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की लक्षात ठेवावं लागेल, एक भारताचा शेअर बाजार जो आहे कितव्या स्थानावर आहे, तर तो 5व्या स्थानावर आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, भारतानं फ्रान्सला मागे टाकलेलं आहे. भारताच्या शेअर बाजाराची एक्झॅक्ट मूल्य तुम्हाला माहित पाहिजे 3.31 आणि जास्तीत जास्त अमेरिकेबद्दल तुम्हाला विचारू शकतात कारण अमेरिका या ठिकाणी 1 नंबरला आहे. अमेरिकेच्या स्टॉक मार्केटचं मूल्य लक्षात ठेवण्यापेक्षा अमेरिका 1 नंबरला आहे हे चांगलं लक्षात ठेवा. अमेरिका, चीन आणि जपान हे पहिल्या 3 स्थानावर त्या ठिकाणी आहेत. ओके, सो प्रश्न विचारताना मॅक्सिमम प्रश्न शक्यता ही आहे की भारताचा शेअर बाजार जगात कितव्या स्थानावर आहे, तर भारत त्या ठिकाणी 5व्या स्थानावर आहे. ओके, येस. नंतर आहेच एक महत्त्वाची योजना, तिचं नाव आहे सिटीज 2.0. हवामान बदलाच्या दृष्टीने भारतातील शहरांना तयार करण्यासाठी ही सिटीज नावाची योजना सुरू करण्यात आली होती. त्याचा दुसरा टप्पा त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे, म्हणून आपण त्याला सिटी 2.0 म्हणतो. बेसिकली जेव्हा असे प्रश्न असतात तेव्हा आयोगाचा कल त्या ठिकाणी जो असतो तो असतो त्याच्या लॉंग फॉर्मवरती. त्यामुळे तुम्हाला सिटीजचा लॉंग फॉर्म सगळ्यात महत्त्वाचा लक्षात पाहिजे. सिटीज इन्व्हेस्टमेंट टू इनोव्हेट, इंटिग्रेट अँड सस्टेन. लक्षात ठेवा, महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे भारतामध्ये जी काही शहरं आहेत त्या शहरांमध्ये विविध गोष्टींसाठी गुंतवणूक करावी लागेल ज्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी सिटीज ज्या आहेत त्या सस्टेन होतील. कारण सगळ्यांना माहीत आहे हा हवामान बदल सुरू आहे आणि हवामान बदलाचा सर्वात जो काही परिणाम जास्त होतो तो शहरांवरती होतो. तेव्हा आगामी काळामध्ये जी काही क्लायमेट चेंज होणार आहे त्या क्लायमेट चेंजच्या दृष्टीनं भारतातील शहरांना तयार करण्यासाठी हा काही योजना आहे ती योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि ह्यासाठी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निधी पुरवला जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर व्यवहार मंत्रालयाची ही योजना आहे. बऱ्याच वेळेला आयोग जेव्हा तुम्हाला योजनेचं नाव देतं ती योजना कोणत्या संबंधित मंत्रालयाशी आहे असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. सो सिटीज नावाची योजना नावाप्रमाणे शहरांसाठीच आहे आणि नावाप्रमाणेच त्याच्यामध्ये गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय देखील त्या ठिकाणी आहे. ओके, 2023 ते 27 या कालावधीसाठी ही योजना असेल. फॉर एक्झाम्पल 5 वर्षासाठी फ्रेंच विकास संस्था KfW नावाची एक बँक आहे जर्मनीमधली, प्लस युरोपियन युनियन,
आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स यांच्याकडून या योजनेला सहकार्य त्या ठिकाणी मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही या योजनेचा उद्देश काय आहे तर देशातील शहरे हवामान बदलाच्या दृष्टीने सज्ज करणे आणि हरित तंत्रज्ञानानुसार शहरांचा विकास करणे. हरित तंत्रज्ञान म्हणजे काय तर मॅक्सिमम शहरामध्ये जी काही ऊर्जा तयार केली जात आहे ती त्या ठिकाणी ग्रीन एनर्जी असेल किंवा जे काही शहरातलं घनकचरा व्यवस्थापन आहे ते चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे. ओके, सो बेसिकली शहरांमधले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते हरित तंत्रज्ञानावर असले पाहिजेत आणि त्याच्या माध्यमातून शहराचा विकास झाला पाहिजे. फॉर एक्झाम्पल प्रत्येक घरावरती कशा प्रकारे सोलार रूफटॉप बसवता येतील हे त्या ठिकाणी प्रयत्न करणं जेणेकरून ऊर्जेची गरज जी आहे ती सोलर एनर्जीच्या माध्यमातून पूर्ण केली जाईल जेणेकरून कार्बन इमिशन कमी होईल. कार्बन इमिशन कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी शहरांना क्लायमेट चेंजचा जास्त परिणाम होणार नाही. ओके, सो ओव्हरऑलच हे काय जे भविष्यात क्लायमेट चेंज होणार आहे त्यासाठी भारतातील शहरं तयार करणे हा त्याचा उद्देश त्या ठिकाणी आहे. देशातील 18 शहरं जी आहेत ती हरित शहरांमध्ये रूपांतरित केली जाणार आणि ह्याच्यासाठी 1866 कोटी रुपये इतका खर्च प्रस्तावित करण्यात आलेला आहे. सो बेसिकली तुम्हाला दोन प्रश्न इथं आयोग विचारू शकतं. एक, सिटीज नावाची योजना कशासाठी सुरू करण्यात आलेली आहे किंवा या योजनेचा जो काही संबंधित मंत्रालय आहे ते कुठलं आहे किंवा त्याचा उद्देश काय आहे असं त्या ठिकाणी आयोग प्रश्न विचारू शकतो. ओके, येस. नंतर भारताची जी काही धान्य साठवणुकीची क्षमता आहे ती वाढलेली आहे कारण ही जी काही धान्याची क्षमता आहे साठवणूक क्षमता ती वाढण्यासाठी जी काही खर्च आहे त्या खर्चाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेली आहे. कारण बऱ्याच वेळेला स्टोरेज नसल्यामुळं मोठ्या प्रमाणात आपल्या देशातल्या अन्नधान्यांची नासाडी त्या ठिकाणी होत असते. त्याच वेळेला मोठ्या प्रमाणात भारतामध्ये कितीतरी अशी जनता आहे की त्यांना अन्नधान्य खायला त्या ठिकाणी नसतं. सो बेसिकली स्टोरेज कपॅसिटी वाढवणं, त्या स्टोरेज कपॅसिटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात धान्याचं नुकसान टाळणं आणि मोठ्या प्रमाणात देशातील नागरिकांना फूड सिक्युरिटी देणं हा या गोष्टीचा त्या ठिकाणी उद्देश होता. सो केंद्रीय मंत्रिमंडळानं धान्य साठवणुकीची क्षमता वाढवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. ऑब्विसली ह्याचा उद्देश हा आहे की कोऑपरेटिव्ह सेक्टरमधली जी काही धान्य साठवणूक क्षमता आहे ती वाढवणे प्लस दरवर्षी होणारी हजारो टन धान्याची नासाडी रोखणे. सो बेसिकली हे कुठल्या क्षेत्रामध्ये केलं जाणार आहे तर सहकारी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जी काही धान्य साठवणूक क्षमता आहे ती वाढवायची आहे प्लस त्याच्यामध्ये धान्याची होणारी नासाडी त्या ठिकाणी रोखायची आहे. ओके, सो बेसिकली 1,00,000 कोटी रुपये खर्च त्या ठिकाणी आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ही धान्य साठवणुकीची सहकार क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी अन्न साठवणूक योजना त्या ठिकाणी आहे. कारण सध्याला जी देशातली धान्य साठवणूक क्षमता आहे ती 1,450 लाख टन आहे. त्याच्यामध्ये आणखीन 700 लाख टन इतकी क्षमता त्या ठिकाणी वाढणार आहे. त्यामुळं पुढच्या 5 वर्षामध्ये एकूणच भारतातील अन्नधान्य साठवणूक क्षमता जी आहे ती 2,150 लाख टनापर्यंत वाढणार आहे आणि एवढ्या मोठ्या कपॅसिटीची जगातील सहकार क्षेत्रातील ही मोठी साठवणूक योजना त्या ठिकाणी आहे. त्यामुळे आयोग तुम्हाला प्रश्न असा विचारू शकतं की धान्य साठवणूक क्षमता जी वाढणार आहे ती किती वाढणार आहे किंवा किती टनांपर्यंत त्या ठिकाणी वाढणार आहे. तर लक्षात ठेवा, तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे की 2,150 लाख टनांपर्यंत वाढणार आहे. सध्या आहे 1,450 प्लस त्याच्यामध्ये 700 लाख टन ॲड होणार आहे. त्यामुळे तुम्ही एक कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला हा आकडा त्या ठिकाणी मिळू शकतो. सो बेसिकली प्रश्न विचारताना आयोग असा प्रश्न विचारू शकतं की नुकतंच केंद्रीय मंत्रिमंडळानं देशातील धान्य साठवणुकीची क्षमता वाढवण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आहे. त्यामुळे देशातील एकूण धान्य साठवणूक क्षमता किती होणार आहे 2,150 इतकी त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात धान्याची नासाडी रोखली जाणार आहे प्लस मोठ्या प्रमाणात धान्य साठवणूक क्षमता वाढल्यामुळं लोकांना आपण फूड सिक्युरिटी देखील त्या ठिकाणी देऊ शकणार आहे. प्रत्येक राज्याच्या प्रत्येक ब्लॉकमध्ये, ब्लॉक म्हणजे त्या ठिकाणी तालुका, 2,000 टन साठवणूक क्षमता असलेले गोदाम त्या ठिकाणी बांधण्यात येणार आहे. ओके, पण हे जास्त महत्त्वाचं नाही. 2 गोष्टी महत्त्वाच्या त्याच्यामध्ये, एक तर या धान्य साठवणुकीसाठी 1,00,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. 2, सहकार क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक क्षमता त्या ठिकाणी असणार आहे आणि ही क्षमता किती असणार आहे तर 2,150 लाख टन इतकी क्षमता त्या ठिकाणी असणार आहे.
येस. नंतर भारतातील अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन त्या ठिकाणी झालेलं आहे. दरवर्षी मागच्या वर्षीचा आकडा आपण प्रत्येक वर्षी क्रॉस करत राहतो, कारण मोठ्या प्रमाणात देशातील धान्यांचं जे काही उत्पादन आहे ते वाढत आहे. त्याला कारणं भरपूर आहेत. एक तर शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट चांगल्या दर्जाची पिकं त्या ठिकाणी आहेत. मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर त्या ठिकाणी असेल किंवा इतर काही ज्या टेक्निक्स आहेत त्या टेक्निक्समुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं उत्पादन त्या ठिकाणी वाढतच आहे. त्यामुळं दरवर्षी आपण पाठीमागच्या वर्षी जेवढं अन्नधान्याचं उत्पादन केलं असतं त्यावेळेशी प्रत्येक वेळेला आपण ते उत्पादन वाढत असतो. एखाद्या वेळेला जर पावसाचं प्रमाण कमी वगैरे असेल तर त्या ठिकाणी अशा प्रकारे अन्नधान्याचं उत्पादन घटतंय. परंतु दरवर्षी पाठीमागच्या काही वर्षापासून हे अन्नधान्याचं उत्पादन आपलं वाढलेलंच आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा हा अंदाज आहे. आणि किती लाख टन उत्पादन झालेलं आहे बघा. टोटल अन्नधान्याचं 3,305.34 लाख टन इतकं उत्पादन जे आहे ते एकूण अन्नधान्याचं झालेलं आहे. पाठीमागच्या वर्षापेक्षा 119.18 लाख टनांनी हे उत्पादन त्या ठिकाणी जास्त आहे. विविध पिकांचं उत्पादन लाख टनांमध्ये, बऱ्याच पिकांचं उत्पादन मी त्या ठिकाणी दिलेलं आहे. ही लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्सला दोन्हीकडे बातमी आलेली होती. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हेच गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की यावर्षीचं जे काही अन्नधान्याचं उत्पादन आहे त्याचा अंदाज किती बांधण्यात आलेला आहे. 3,305.34 लाख टन. याच्यामध्ये तांदूळ आहे 1,355.42, गहू आहे 11.1127, मका 359, बाजरी 111, डाळी 375 आणि हरभरा 135. आता त्यातले हे दोन महत्त्वाचे आहेत बघा, कारण हे रोजच्या जेवणामध्ये आहेत. गव्हाची चपाती असेल, तांदळापासून भात बनवणं असेल. सो हे दोन महत्त्वाचे आहेत. तांदळाचं आणि गव्हाचं उत्पादन किती झाले ते जास्त महत्त्वाचं आहे. तांदळाचं आहे 1,355.42 लाख टन आणि गव्हाचं आहे 1,127.43 लाख टन. ओके. ज्या काही तेलबिया आहेत त्या तेलबियांचं उत्पादनाची आकडेवारी थोडी वेगळी त्या ठिकाणी आहे. ओके. तेलबियाचं उत्पादन लाख टनांमध्ये बघा एकूण 409.96 लाख टन इतकं झालेलं आहे. भुईमूग 102.82, मोहरी 124.94 आणि सोयाबीन 149.76. परंतु तुम्हाला हे एकूण तेलबियाचं उत्पादन चांगलं लक्षात ठेवायचं आहे. क्विक रिव्हिजनमध्ये परत एकदा मी तुम्हाला सांगेनच की ह्यातले सगळ्यात महत्त्वाचे आकडे कुठले त्या ठिकाणी आहेत. लक्षात ठेवा, हे जे काही आकडेवारी आहे ती सगळी आकडेवारी तुम्ही परीक्षेच्या वेळेला रिव्हिजन करत असताना लक्षात ठेवा. आता ही आकडेवारी लक्षात ठेवली तरी काही हरकत नाही. ओके. जी काही आकडेवारी किंवा जे काही मोठ्या मोठ्या कंटेंटवाल्या गोष्टी असतात ज्या आपल्याला विसरू शकतात त्या फक्त परीक्षेला ज्या दृष्टीनं असा त्या ठिकाणी महिरपी कंस करायचा आणि हे रिव्हिजनच्या वेळेला वाचायचं आहे एवढंच त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पण एकूणच हे जे आहे हे तुम्हाला कधी पण विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. बाकीचं त्यातले सब पॉईंटच्या आकडेवारी आत्ता लक्षात ठेवली नाही तरी काही हरकत नाही. जेव्हा तुम्ही परीक्षेला जाणार असाल, जेव्हा 2 दिवस 3 दिवस तुम्ही रिव्हिजन करत असाल तेव्हा ही आकडेवारी लक्षात ठेवायची आहे. कारण आत्ता जरी तुम्ही वाचली तरी ती भविष्यामध्ये विसरली जाण्याची शक्यता जास्त आहे. कापूसाचं उत्पादन जे आहे ते आपण गाठींमध्ये मोजत असतो. एक गाठ म्हणजे 170 किलोची एक गाठ असते. ओके. सो भारतामध्ये 343.47 लाख गाठींचं उत्पादन त्या ठिकाणी झालेलं आहे. एक गाठ म्हणजे 170 किलो असं त्या ठिकाणी लक्षात ठेवा. तेवढं उत्पादन त्या ठिकाणी कापसाचं झालेलं आहे. ओके. येस. नंतर बघा, हेनले नावाची एक संस्था आहे. त्या हेनले संस्थेनं एक अहवाल तयार केलेला आहे. त्या अहवालानुसार एका देशातले जे काही अब्जाधीश आहे ते दुसऱ्या देशामध्ये स्थलांतर होत आहेत. बरीच कारणं त्या ठिकाणी आहेत आणि याची आकडेवारी त्या ठिकाणी आहे की कोणत्या देशातले अब्जाधीश आपला देश सोडून दुसऱ्या देशामध्ये स्थलांतरित त्या ठिकाणी होत आहेत. सो प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट 2023. ओके. बघा, मायदेशाचा त्याग करून परदेशात स्थायिक होणाऱ्या अतिश्रीमंत, लक्षात ठेवा, हे जे काही स्थलांतरित होणारे जे काही नागरिक आहेत ते अतिश्रीमंत नागरिक आहेत. अब्जपती त्या ठिकाणी आहेत. त्यामुळं काही कारणास्तव ते आपल्या मायदेशाचा त्याग करत आहेत आणि दुसऱ्या देशामध्ये म्हणजेच परदेशामध्ये स्थायिक होत आहेत. जर मायदेशाचा त्याग करून दुसऱ्या देशामध्ये स्थायिक होणाऱ्या नागरिकांची संख्या बघितली किंवा अब्जाधीशांची किंवा अतिश्रीमंत नागरिकांची संख्या जर बघायला गेली तर कोणत्या देशांमध्ये असं जास्त स्थलांतर होत आहे तर चीनमध्ये. लक्षात ठेवा, चीनमधले 13,500 अतिश्रीमंत लोक चीनचा त्याग करून दुसऱ्या देशामध्ये त्या ठिकाणी स्थायिक होत आहेत. यामध्ये 2 नंबरला आपला भारत आहे. भारतामध्ये जवळजवळ 6,500 अतिश्रीमंत लोक हे दुसऱ्या देशामध्ये स्थायिक होत आहेत आणि 3 नंबरला आहे ब्रिटन.
आता बघा, लक्षात ठेवताना आयोग हा प्रश्न विचारू शकतं की या अहवालानुसार परदेशात स्थायिक होणाऱ्या अतिश्रीमंत नागरिकांच्या संख्येनुसार कोणत्या देशातील नागरिक जास्त स्थलांतरित होत आहेत, तर त्याच्यामध्ये आहे चीन. किंवा तुम्हाला भारताची एक्झॅक्टली आकडेवारी त्या ठिकाणी विचारू शकतं की भारतातले असे किती लोक जे अतिश्रीमंत आहेत, जे आपल्या देशाचा त्याग करून त्या ठिकाणी दुसऱ्या देशात स्थायिक होत आहेत, तर असे 6,500 लोक त्या ठिकाणी आहेत. सो हा एक टेबल बनवलाय बघा. चायनामध्ये जवळजवळ 13,500 आहेत, इंडियामध्ये 6,500 त्या ठिकाणी आहेत. पाठीमागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये आकडेवारी थोडी कमी आहे. ओके, येस, आलं लक्षात सगळ्यांना. चलो, नंतर परदेशात स्थायिक होण्यासाठी जगभरातील अतिश्रीमंतांचे पसंतीचे स्थान. आता हे आपण काय बघितलं, आउटफ्लो बघितला. आउटफ्लो म्हणजे काय, तर आपल्या देशाचा त्याग करून दुसऱ्या देशामध्ये चाललेल्या नागरिकांची संख्या, तर ती कुठल्या देशाची आहे, चीन मधली. आता हे जे काही सगळे नागरिक आपल्या मायदेशाचा त्याग करून दुसऱ्या देशामध्ये स्थलांतरित होत आहेत, ते कुठल्या देशाला जास्त प्रेफरन्स देत आहेत स्थलांतरित होण्यासाठी, तर सर्वात जास्त बघा ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियामध्ये असे सर्वात जास्त अतिश्रीमंत नागरिक त्या ठिकाणी स्थायिक होत आहेत सगळ्या देशांचा विचार करता. नंतर 2 नंबरला आहे UAE, 3 नंबरला आहे सिंगापूर. थोडक्यात आउटफ्लो नुसार त्या ठिकाणी 1 नंबरला आहे चीन आणि इनफ्लो नुसार त्या ठिकाणी आहे ऑस्ट्रेलिया. याचा अर्थ ऑस्ट्रेलिया जास्तीत जास्त दुसऱ्या देशाच्या अतिश्रीमंत नागरिकांना आपल्या देशामध्ये सामावून त्या ठिकाणी घेत आहे. देश त्यागणाऱ्या अतिश्रीमंत भारतीय कुटुंबाची सर्वाधिक पसंती कुठं आहे, तर ती आहे दुबईमध्ये. ओके, याचा अर्थ जगातले सर्वाधिक लोक हे ऑस्ट्रेलियाला पसंती देत आहेत, परंतु भारतातले जे 6,500 लोक त्या ठिकाणी दुसऱ्या देशामध्ये गेलेले आहेत, ते कुठं प्रेफरन्स देत आहेत, तर ते त्या ठिकाणी दुबईला प्रेफरन्स देत आहेत. नंतर आहेत सिंगापूर. सो दुबई आणि सिंगापूरमध्ये सर्वात जास्त भारतीय कुटुंब स्थायिक त्या ठिकाणी होत आहेत. देश त्याग करण्यापाठीमागची कारण काय आहेत, तर सिक्युरिटी असेल, शिक्षण व आरोग्याच्या चांगली सुविधा असतील आणि क्लायमेट चेंज त्या ठिकाणी असेल. सो सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. एक, आउटफ्लो नुसार चीन 1 नंबरला आहे, इनफ्लो नुसार ऑस्ट्रेलिया 1 नंबरला आहे. भारत सगळ्यात जास्त जी काही आउटफ्लो होतं त्याच्यामध्ये 2 नंबरला आहे. भारतातले 6,500 अतिश्रीमंत नागरिक, आपण नॉर्मल नागरिक त्या ठिकाणी बोलत नाही, तर अतिश्रीमंत नागरिक हे दुसऱ्या देशामध्ये स्थायिक होत आहेत आणि यासाठी त्यांचं पसंतीचं ठिकाण जे आहे ते दुबई आणि सिंगापूर त्या ठिकाणी आहे. कारण तुम्हाला प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त नाहीये. ओके, सो आलं लक्षात सगळ्यांना. इथं लिहिलं बघा, इंडिया टू लूज 6,500 मिलियनियर्स म्हणजे अतिश्रीमंत लोक इन 2023. दुबई अँड सिंगापूर टॉप चॉईस, म्हणजे इथं त्या ठिकाणी ते प्रेफरन्स देत आहेत की या ठिकाणी आपण स्थायिक होऊया. ओके, सो आला असेल सगळ्यांना मुद्दा लक्षात. चलो, नंतर आहे फोर्ब्स ग्लोबल 2000. याच्यामध्ये काय बघा, तर फोर्ब्स नावाचं मासिक आहे, त्यानं जगातील सर्वात अव्वल असणाऱ्या 2000 कंपन्यांची यादी त्या ठिकाणी तयार केलेली आहे. सो फोर्ब्स नियतकालिकानं प्रसिद्ध केलेली जगातील अव्वल 2000 कंपन्यांची यादी, पहिली कंपनी आहे JP मॉर्गन. लक्षात ठेवा, हे जे काही जगातील सर्वात मौल्यवान असतील किंवा सगळ्यात ताकदवर असणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत त्याच्यामध्ये JP मॉर्गन 1 नंबरला आहे. आणि या यादीमध्ये भारतातील पहिल्या 3 कंपन्या कुठल्या आहेत, तर रिलायन्स यामध्ये 45 नंबरला आहे, SBI सार्वजनिक क्षेत्रातली मोठी बँक ती 77 नंबरला आहे आणि HDFC बँक ही 128 नंबरला आहे. इथे तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की फोर्ब्स ग्लोबल 2000 मध्ये 1 नंबरची कंपनी कुठली आहे, तर JP मॉर्गन. आणि या यादीमध्ये 1 नंबरची भारतीय कंपनी कुठली आहे, तर ऑब्व्हियसली रिलायन्स त्या ठिकाणी आहे आणि रिलायन्स 45 नंबरला त्या ठिकाणी आहे. म्हणजे जगातील सर्वात मोठ्या 2000 कंपनीमध्ये त्या ठिकाणी आपली जी रिलायन्स कंपनी आहे ती 45 नंबरला आहे आणि SBI आहे 77 नंबरला. म्हणजे पहिल्या 100 मध्ये भारतातल्या 2 कंपन्या त्या ठिकाणी आहेत आणि जगातली 1 नंबरची कंपनी आहे JP मॉर्गन, ऑब्व्हियसली अमेरिकेतले त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर भारताचं पहिलं आंतरराष्ट्रीय क्रूज जहाज. ओके, क्रूज जहाज म्हणजे अशी एक जहाज असते की ज्या जहाजावर तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकता, परंतु या जहाजावर खूप चांगल्या सोयी सुविधा त्या ठिकाणी तुम्हाला दिल्या जात असतात. सो त्याला म्हटलं जातं भारतातील पहिलं आंतरराष्ट्रीय क्रूज जहाज. आंतरराष्ट्रीय क्रूज जहाज म्हणजे भारतातून ते निघल आणि दुसऱ्या देशाला त्या ठिकाणी भेट देईल. सो सर्बानंद सोनोवाल जे केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री आहेत, त्यांनी या क्रूजला त्या ठिकाणी हिरवा झेंडा दाखवलेला आहे. त्या क्रूजचं नाव आहे MV इम्प्रेस आणि या
क्रूजचा मार्ग काय आहे तर चेन्नईहून ते निघालेलं आहे आणि श्रीलंकेला जाऊन त्या ठिकाणी थांबणार आहे. 17.21 कोटी रुपयाचा खर्च या आंतरराष्ट्रीय क्रूजसाठी आलेला आहे आणि श्रीलंकेच्या पुढील 3 बंदरांना त्या ठिकाणी यामुळं जोडेल, त्रिंकोमाली, हंबनटोटा आणि जाफना. ओके, सो बेसिकली चेन्नईमधून ते निघेल, त्रिंकोमाली, हंबनटोटा आणि जाफरा बंदराला ते भेट देईल. त्यामुळं ही जी काय श्रीलंकेमधली 3 बंदरं आहेत त्या 3 बंदरांची भारतासोबत कनेक्टिव्हिटी तयार होईल. बेसिकली मोठ्या प्रमाणात टुरिझम वाढेल, कारण श्रीलंका हे एक असं डेस्टिनेशन आहे जिथं भरपूर सारे लोक त्या ठिकाणी पर्यटनासाठी जात असतात. सो असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की देशातलं किंवा भारताचं पहिलं जे आंतरराष्ट्रीय क्रूज जहाज आहे त्याचं नाव काय आहे? MV इम्प्रेस. किंवा या आंतरराष्ट्रीय क्रूज जहाजाचा मार्ग काय आहे? चेन्नई ते श्रीलंका. ओके, येस, आलं लक्षात सगळ्यांना? चलो नेक्स्ट. नंतर आहे शनान. शनान नावाचा एक जलविद्युत प्रकल्प चर्चेत आहे, कारण 2 देशामध्ये 2 राज्यामध्ये या शनान नावाच्या धरणाच्या मालकीवरून त्या ठिकाणी वाद निर्माण झालेला आहे. सो बेसिकली जर तुम्हाला प्रश्न विचारला तर असाच प्रश्न विचारला जाऊ शकतो की शनान नावाचं जे काही जलविद्युत प्रकल्प आहे, हायड्रो प्रोजेक्ट आहे, त्याच्यामुळं कोणत्या 2 राज्यामध्ये वाद सुरू आहे तर एक आहे हिमाचल प्रदेश आणि पंजाब. आता हे कशासाठी वाद सुरू आहे तर त्याची मालकी आणि त्याचं नियंत्रण कुणाकडे असावं. सो बेसिकली तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे की शनान नावाचा जो काय हायड्रो प्रोजेक्ट आहे त्याच्यावरून कोणत्या 2 राज्यांमध्ये वाद सुरू आहे, हिमाचल प्रदेश आणि पंजाब. आता हे ठिकाण कुठं आहे शनान नावाचा हायड्रो प्रोजेक्ट? तर तो आहे जोगिंदरनगर जिल्हा मंडी, हिमाचल प्रदेशमध्ये. कोणत्या नदीवर आहे? कारण हे जे काही धरणं असतात ते कुठल्या ना कुठल्या नदीवरती त्या ठिकाणी बांधलेले असतात. उहल नावाची नदी आहे जी बियास या नदीची उपनदी आहे. 110 मेगावॅटचा हा प्रकल्प त्या ठिकाणी आहे आणि या प्रकल्पाची जी काही सुरुवात आहे ते 1932 मध्ये झाली. 99 वर्षाचा भाडे करार त्या ठिकाणी मार्च 2024 मध्ये संपत आहे. सो बेसिकली 1932च्या पूर्वी जेव्हा हा बांधायला सुरू झाला तेव्हा हिमाचल प्रदेश आणि पंजाब या दोन्ही राज्यांनी त्या ठिकाणी एक करार केला होता आणि त्या कराराच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या 99 वर्षासाठी होत्या आणि हा करार मार्च 2024 मध्ये संपणार आहे. आता सध्याला जी काही मालकी आहे, जरी हा शनान नावाचा हायड्रो प्रोजेक्ट जरी हिमाचल प्रदेशमध्ये असला तरी त्या ठिकाणी मालकी कोणाची आहे? पंजाबची आहे. आणि आता 99 वर्षाचा करार संपलेला आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली हिमाचल प्रदेशची मागणी अशी आहे की हा जो काही भाडेपट्टा आहे त्याचं नूतनीकरण करण्यात यावं आणि हा प्रकल्प आम्हाला सुपूर्द करण्यात यावा. सो बेसिकली हिमाचल प्रदेशची मागणी सिंपल आहे की जो काही भाडेपट्ट्याचा करार झाला होता 99 वर्षाचा तो आता अपडेट करण्यात यावा आणि आत्ता जी मालकी सध्याला पंजाबकडे आहे ती मालकी पंजाबची काढून आम्हाला देण्यात यावी. परंतु पंजाबची मागणी त्याच्या बाबतीत थोडी वेगळी आहे. त्यांचं म्हणणं आहे की प्रकल्पामध्ये भागीदारी नकोय आम्हाला आणि हक्क कायम ठेवण्यासाठी आम्ही कायदेशीर कारवाई करण्यास त्या ठिकाणी तयार आहोत. सो बेसिकली म्हणतात की हा प्रोजेक्ट आमचाच आहे आणि याच्यामध्ये आम्हाला शेअर नको आहे. हिमाचल प्रदेशनं त्यांची मागणी पाठीमागे घ्यावी आणि जर हिमाचल प्रदेश तशी मागणी पाठीमागे घ्यायला तयार नसेल तर आम्ही यासाठी कायदेशीर कारवाई करण्यास तयार आहोत. सो बेसिकली प्रॉब्लेम हा आहे की 1932ला जेव्हा हा प्रकल्प सुरू झाला तेव्हा मध्ये काहीतरी तरतुदी करण्यात आल्या असतील. 99 वर्षाचा भाडेकरार मार्च 2024 मध्ये संपणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये आणि पंजाबमध्ये हा वाद सुरू आहे. त्यांचं सिंपल म्हणणं आहे की हिमाचल प्रदेश म्हणते की आतापर्यंत या प्रकल्पाची जी काही मालकी आहे ती पंजाबकडे राहिलेली आहे. आता मात्र या भाडेपट्ट्याच्या कराराचं नूतनीकरण म्हणजे अपडेशन झालं पाहिजे. प्लस आता ही जी काही मालकी आहे ती आमच्याकडे सुपूर्द करायला हवी. परंतु पंजाबची त्याच्या उलटी मागणी आहे. त्यांच्या पंजाब असं म्हणतंय की हा प्रकल्प पूर्वीपासून आमचाच होता आणि या करारामध्ये किंवा या प्रकल्पामध्ये आता आम्हाला कुणीही भागीदार नकोय. प्लस काहीही झालं तरी आम्ही या कायदेशीर कारवाईसाठी तयार आहोत. ओके, येस. नंतर बघा लवाद कायद्यातील म्हणजे ऑर्बिट्रेशन लॉ. ओके, ह्या लवाद कायदे जे आहेत त्या लवाद कायद्यातील सुधारणांची शिफारस करण्यासाठी एका पॅनलची किंवा समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. सो आयोग तुम्हाला प्रश्न असा विचारू शकतं की भारतातील लवाद कायद्यातील सुधारणांची शिफारस करण्यासाठी खालीपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापन करण्यात आलेली आहे? तर त्यांचं नाव आहे TK विश्वनाथन आणि ही केंद्रीय कायदा मंत्रालयानं समिती स्थापन केलेली आहे. भारताचे महान्यायवादी R व्यंकटरमणी
किंवा त्याला आपण अटर्नी जनरल म्हणतो ते आणि राजीव मणी हे त्या ठिकाणी या समितीचे सदस्य त्या ठिकाणी आहेत. सो ह्या पॅनलमध्ये टोटल 3 सदस्य आहेत. एक अध्यक्ष आहेत टी.के. विश्वनाथन, आर. व्यंकटरमणी आणि राजीव मणी हे त्या ठिकाणी काय आहेत, सदस्य आहेत. भारताला आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र म्हणून स्थापित करणे आणि लवाद आणि सामंजस्य कायद्यातील सुधारणांची शिफारस करणे. सो बेसिकली जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावर वाद होत असतात त्या वादांचं सोडवणूक करण्यासाठी भारत एक ऑर्बिट्रेशन सेंटर म्हणून त्या ठिकाणी काम करावं आणि सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट सध्याला जे काही भारतामध्ये जे काय ऑर्बिट्रेशन लॉ आहे त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात यावी अशी उद्देश या पॅनलची स्थापना करण्यापाठीमागं आहे. ओके, येस, आर्बिट्रेशन लॉ थोडक्यात 2 व्यक्ती असतात, 2 संस्था असतात, त्यांच्यामध्ये काहीतरी वाद त्या ठिकाणी सुरू असतात आणि हे वाद सोडवण्यासाठी भारतामध्ये लवाद कायदे त्या ठिकाणी आहे आणि याच्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र म्हणून भारताला त्या ठिकाणी स्थापित करण्यासाठी त्या ठिकाणी ह्या समितीचं काम त्या ठिकाणी असणार आहे. ओके, येस. नंतर भारतामध्ये एक मोठी विमान कंपनी आहे इंडिगो. ही इंडिगो विमान कंपनी जवळजवळ 500 विमानं त्या ठिकाणी घेणार आहे आणि ही आत्तापर्यंतच्या विमान वाहतुकीच्या इतिहासातील एखाद्या कंपनीला केलेली सर्वात मोठी मागणी आहे. सो ही इंडिगो नावाची जी काही विमान कंपनी आहे त्यांनी 500 विमानांची मागणी कोणाकडे केलेली आहे तर एअरबस ही फ्रान्समधली जी कंपनी आहे त्यांच्याकडं 500 विमानांची मागणी केलेली आहे. पॅरिस या ठिकाणी एक त्या ठिकाणी एअर शो झाला. त्या एअर शोमध्ये अशा प्रकारची मागणी करण्यात आली. विमान वाहतुकीच्या इतिहासातील आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी मागणी होती. एअरबसकडे एवढी मोठी मागणी नोंदवणारी इंडिगो ही पहिलीच विमान कंपनी आहे. ए सिरीज मधली जी काही विमानं आहेत ती विमानं त्या ठिकाणी इंडिगोनं एअरबसकडे मागितलेली आहे. सो बेसिकली 2 प्रश्न त्या ठिकाणी विचारू शकतात किंवा 2 कंपन्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. एक अशी कुठली भारतीय विमान कंपनी आहे ज्यांनी 500 विमानांची नोंद त्या ठिकाणी केलेली आहे तर ती कंपनी आहे इंडिगो. आणि अशी कोणती कंपनी आहे ज्या कंपनीकडे इंडिगोनं विमानांची मागणी केलेली आहे तर ती कंपनी आहे एअरबस. ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत प्लस 500 विमानं लक्षात ठेवायची आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आत्तापर्यंतच्या विमान वाहतुकीच्या इतिहासातली ही सर्वात मोठी मागणी त्या ठिकाणी आहे. याच्यापूर्वी टाटा समूहाच्या एअर इंडियानं एअरबस आणि बोईंग या कंपनीकडं 470 विमानांची मागणी केली होती आणि ओव्हरऑल हा रेकॉर्ड तुटला असं म्हणायला लागेल. याच्यापूर्वी त्या ठिकाणी एअर इंडियानं मला वाटतं 2-3 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी एअरबस आणि बोईंगकडं 470 विमानांची मागणी केली होती एकाच वेळेला. पण आता एअर इंडियाची जी काही विमानांची मागणी होती ती 30 विमानानं का होईना त्या ठिकाणी इंडिगोनं मोडलेली आहे. ओके, येस. नंतर आहे दूध संकलन साथी मोबाईल ॲप्लिकेशन. लक्षात ठेवा, महत्त्वाची गोष्ट आहे. थोडा प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण हे दूध संकलन साथी नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन कोणत्या मिनिस्ट्रीनं लॉन्च केलेलं आहे असा साधा सिंपल प्रश्न विचारू शकतं. कदाचित ऑप्शनमध्ये पहिलाच ॲनिमल हजबंडरी किंवा कृषी कल्याण मंत्रालय अशा ऑप्शन असू शकतात, परंतु इथं थोडं वेगळं आहे बघा. केंद्रीय अवजोड उद्योग मंत्रालयानं या मोबाईल ॲप्लिकेशनचं अनावरण केलेलं आहे. मिनिस्ट्री ऑफ हेवी इंडस्ट्रीज. लक्षात ठेवा, इथं लक्षात ठेवायला थोडं वेगळं आहे. इथं आयोग प्रश्न विचारताना तुम्हाला 100% हे जे काही केंद्रीय दूध संकलन साथी नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे ते खालीपैकी कोणत्या मिनिस्ट्रीनं सुरू केलेलं आहे असं त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो हे केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाचं किंवा केंद्रीय हेवी इंडस्ट्रीज मिनिस्टरचं मंत्रालय त्या मोबाईल ॲप्लिकेशन आहे. महेंद्रनाथ पांडे जे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री आहेत त्यांनी या मोबाईल ॲप्लिकेशनचं लॉन्चिंग केलं. मसुरी, उत्तराखंड या ठिकाणी. आणि ऑब्व्हियसली याचा उद्देश काय आहे तर भारताच्या डेअरी उद्योगामध्ये त्या ठिकाणी क्रांती आणणं. राजस्थान इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंट्स लिमिटेडनं या दूध संकलन साथी मोबाईल ॲप्लिकेशनचं अनावरण केलेलं आहे. टेक्निकली गोष्टीमध्ये जायचं नाही कधी, कारण फार डिटेल आयोग प्रश्न विचारणार नाही की दूध संकलन साथी मोबाईल ॲप्लिकेशनचा हेतू काय आहे. ओके, फक्त एवढाच प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे की हे दूध संकलन साथी मोबाईल ॲप्लिकेशन जे आहे ते कोणत्या मिनिस्ट्रीचं आहे किंवा लयत लय तुम्हाला त्याचा उद्देश विचारला जाऊ शकतो की डेअरी उद्योगामध्ये क्रांती घडवून आणणं आणि राजस्थान इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंट्स लिमिटेडनं याची निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे. ओके, येस. नंतर एक महत्त्वाची गोष्ट आहे, देशातील सर्वात मोठा खाजगी रेल्वे कोच फॅक्टरी त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. रेल्वे कोच म्हणजे रेल्वे डिब्यांची निर्मिती करणारा एक कारखाना. ओके, त्यामुळे आयोग प्रश्न विचारू शकतो की खालीलपैकी कोणत्या ठिकाणी
देशातील सर्वात मोठा खाजगी रेल्वे डब्यांची निर्मिती करणारा कारखाना उभा करण्यात आलेला आहे. तर त्याचं ठिकाण आहे कोंडाकल, जिल्हा रंगारेड्डी, हैदराबाद. ओके, किंवा तेलंगणा राज्य, तुम्ही असं पण त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. के चंद्रशेखर राव जे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी या देशातील सर्वात मोठ्या खाजगी रेल्वे कोच फॅक्टरीचं त्या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. तेलंगणा राज्यामध्ये आहे. मेधा सर्गो ड्राईव्स प्रायव्हेट लिमिटेडनं त्याची निर्मिती केलेली आहे. त्यातला मेधा फक्त शब्द लक्षात ठेवायचा आहे. ओके, सो ह्या सगळ्यामध्ये महत्त्वाची बीट काय आहे, तर जगात देशातला सर्वात मोठा खाजगी रेल्वे कोच फॅक्टरी कुठं सुरू करण्यात आलेला आहे, तेलंगणा राज्यामध्ये. किंवा ही कोणती कंपनी आहे ज्यांनी हा कारखाना सुरू केलेला आहे, तर मेधा सर्व. एवढंच गोष्ट लक्षात ठेवा, पुढचं लक्षात ठेवायची गरज नाही. इथं तुम्हाला दिसत आहेत बघा, के चंद्रशेखर राव ज्यांनी इनॉग्रेशन त्या ठिकाणी केलेलं आहे, आणि मेधा कंपनीचा हा एवढा मोठा त्या ठिकाणी रेल्वे कोच फॅक्टरी त्या ठिकाणी आहे. ओके, येस, आलं सगळ्यांना लक्षात. चलो, सो आता नेहमीप्रमाणे आपण क्विक रिव्हिजन करूयात. क्विक रिव्हिजन आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहे, कोणीही स्किप करू नका. आपल्यासाठीच हा क्विक रिव्हिजनचा प्रोग्राम त्या ठिकाणी आहे. पाठीमागच्या अर्धा पाऊण तास आपण जे काही शिकलेलं असतो ते परत एकदा बघत असतो. सो खरीप पिकांच्या MSP डिक्लेअर केलेल्या आहेत 2023-24च्या हंगामासाठी. 14 पिकांच्या 17 MSP त्या ठिकाणी आहेत. सर्वाधिक वाढ कोणत्या पिकाच्या MSP मध्ये झाले, तर तिळामध्ये झाले. 805 रुपये इतकी प्रति क्विंटल वाढ आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पाठीमागच्या वर्षीच्या म्हणजे 22-23च्या तुलनेमध्ये सर्वच पिकांच्या MSP मध्ये वाढ त्या ठिकाणी झालेली आहे. तांदूळ लक्षात ठेवा 2183, ज्वारी संकरित लक्षात ठेवा 3180, मका 2090, तूर 7000, मूग 8558, तिळामध्ये तिळाचे आहे 8635 आणि सर्वाधिक वाढ आहे. ओके, नंतर आहे बाजरी 2500. ओके, सूर्यफूल 6760, एकूणच सोयाबीन 4600. सो 2-3 वेळा वन्स अगेन हे परीक्षेला रिव्हिजन करताना तुम्ही वाचा, तुम्हाला मार्क्स येतील. आत्ता पाठांतर करत राहिला तर तुम्हाला मार्क्स येणार नाहीत. ओके, नंतर भारताचा जो काही स्टॉक मार्केट आहे तो 5व्या नंबरला त्या ठिकाणी आहे. भारतानं फ्रान्सला पाठीमागे टाकलेला आहे. $3.31 ट्रिलियन इतकी भारताची स्टॉक मार्केटचं व्हॅल्युएशन त्या ठिकाणी आहे. 1 नंबरला आहे USA, 44.7454 ट्रिलियन त्या ठिकाणी डॉलर. ओके, सिटीज नावाची योजना त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. सिटी इन्व्हेस्टमेंट टू इनोव्हेट, इंटिग्रेट अँड सस्टेन. जी काही हवामान बदल आहे त्या हवामान बदलासाठी त्या ठिकाणी शहरांना तयार करण्यासाठी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर व्यवहार मंत्रालयाची ही योजना आहे. 2023 ते 27 या काळामध्ये 18 शहरं हरित शहरांमध्ये रूपांतरित केली जाणार आहेत. 1866 कोटी रुपये इतका खर्च आहे. देशातील धान्य साठवणुकीची क्षमता त्या ठिकाणी वाढणार आहे. ह्याचा उद्देश एकच आहे की एकूणच क्षमता वाढवणं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट धान्यांची नासाडी रोखणं, देशातील लोकांना फूड सिक्युरिटी त्या ठिकाणी देणं. जगातील सहकार क्षेत्रातील सर्वात मोठी अन्न साठवणूक योजना आहे. याच्यामुळे भविष्यात पुढच्या 5 वर्षामध्ये देशातील अन्न साठवणूक क्षमता ही 2150 लाख टनांपर्यंत त्या ठिकाणी वाढणार आहे. देशातील अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन त्या ठिकाणी झालेलं आहे 3305 लाख टन. पाठीमागच्या वर्षीपेक्षा हे उत्पादन 149 लाख टनांनी जास्त आहे. तांदळाचं उत्पादन झालं 1,355.42 लाख टन. गव्हाचं आहे 1,127.43 लाख टन. एकूण तेलबियांचं उत्पादन आहे 409 लाख टन. कापसाच्या 343.47 लाख गाठींचं उत्पादन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. नंतर हेनले प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट 2023 नुसार सर्वात जास्त चीनचे जे काही अब्जाधीश आहेत किंवा अतिश्रीमंत लोक आहेत ते दुसऱ्या देशामध्ये स्थायिक होणार आहेत. भारत देशामध्ये 2 नंबरला आहे. भारताचे 6,500 लोक त्या ठिकाणी दुसऱ्या देशामध्ये स्थायिक होणार आहेत. इन्फ्लोमध्ये ऑस्ट्रेलिया 1 नंबर आहे. भारताची सर्वाधिक जी पसंती आहे ती दुबई आणि सिंगापूरला त्या ठिकाणी आहे. नंतर फोर्ब्स मासिकानं जगातील सर्वोत्तम 2000 कंपन्यांची यादी तयार केली आहे. त्याच्यामध्ये JP मॉर्गन 1 नंबरला आहे. भारतातली रिलायन्स कंपनी जी आहे ती एकूण क्रमवारीमध्ये 45 नंबरला त्या ठिकाणी आहे. भारतातलं पहिलं आंतरराष्ट्रीय क्रूज जहाज जे आहे ते MV इम्प्रेस आहे. चेन्नई ते श्रीलंका दरम्यान त्या ठिकाणी हे ट्रॅव्हल करणार आहे. शनान नावाचा जलविद्युत प्रकल्प चर्चेत आहे कारण पंजाब आणि हिमाचल प्रदेश यांच्यामध्ये या धरणाच्या त्या ठिकाणी मालकीवरून किंवा नियंत्रणावरून वाद सुरू त्या ठिकाणी झालेला आहे. कारण 99 वर्षाचा जो काही भाडे करार होता तो मार्च 2024 मध्ये संपणार आहे. हिमाचल प्रदेश म्हणते की या कराराचं अपडेशन झालं पाहिजे आणि मालकी आमच्याकडे सुपूर्द केली पाहिजे, पण त्याच वेळेला पंजाब म्हणते
की मालकी आमच्याकडेच राहील आणि भागीदारी कोणाचीही नको आहे. ओके, जे काही लवाद कायदे आहेत त्या लवाद कायद्यांची सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारनं टी.के. विश्वनाथन यांच्या अंडर एका समितीची स्थापना केलेली आहे. इंडिगो नावाची कंपनी एअरबसकडून 500 विमानं त्या ठिकाणी घेणार आहे आणि विमान वाहतुकीच्या इतिहासातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी मागणी आहे. याच्यापूर्वी एअर इंडियानं एअरबस आणि बोईंग या कंपनीकडे मिळून 470 विमानांची मागणी नोंदवली होती. त्यामुळे हा उपक्रम किंवा हा विक्रम जो आहे तो मोडलेला आहे. नंतर आहे दूध संकलन साथी नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन, ज्याचं अनावरण केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाने त्या ठिकाणी केलेलं आहे. डेअरी उद्योगात क्रांती आणणं हा त्याचा उद्देश त्या ठिकाणी आहे. देशातील सर्वात मोठा खाजगी रेल्वे कारखाना जो आहे तो तेलंगणा राज्यामध्ये मेधा सर्व या कंपनीने त्या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि याचं अनावरण जे आहे ते चंद्रशेखर राव यांनी केलेलं आहे. ओके, सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.